नमस्कार, आरोग्य संपत्ती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण गरम पाणी पिण्याचे फायदे जाणून घेणार आहोत। काही आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी गरम पाणी पिणे हा 100% प्रभावी उपाय आहे। मायग्रेन, उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब, सांधेदुखी, हृदयगती अचानक वाढणे किंवा कमी होणे, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे, खोकला, शरीरात अस्वस्थता, वेदना, दमा, पर्टुसिस, गर्भाशय आणि मूत्राशय संबंधित रोग, पोटाची समस्या, कमी भूक, तसेच डोळे, कान आणि घशाचे सर्व रोग, डोकेदुखी यासारख्या आजारांवर गरम पाणी प्रभावी उपाय ठरू शकते। तर गरम पाणी कसे वापरावे ते आपण जाणून घेऊया। सकाळी लवकर उठून पोट रिकामे असताना सुमारे 4 ग्लास कोमट पाणी प्या। तुम्ही सुरुवातीला 4 ग्लास पाणी पिऊ शकत नाही, पण वेळेनुसार तुम्ही तिथे पोहोचाल। पाणी पिल्यानंतर 45 मिनिटे काहीही खाऊ नका। गरम पाणी पिल्याने मधुमेह 30 दिवसात, रक्तदाब 30 दिवसात, पोटाचा त्रास 10 दिवसात, सर्व प्रकारचे कर्करोग 9 महिन्यात, कमी भूक 10 दिवसात, गर्भाशय आणि संबंधित आजार 10 दिवसात, नाक, कान आणि घशाचा त्रास 10 दिवसात, मासिक पाळीची समस्या 15 दिवसात, हृदयविकार 30 दिवसात, डोकेदुखी, मायग्रेन 3 दिवसात, कोलेस्ट्रॉल 4 महिन्यात, एपिलेप्सी आणि पॅरालिसिस सलग 9 महिन्यात आणि दमा 4 महिन्यात बरा व्हायला मदत मिळते। थंड पाणी तुमच्यासाठी वाईट आहे। तरुण वयात जरी थंड पाणी तुमच्यावर परिणाम करत नसले तरी वृद्धापकाळात ते तुमचे नुकसान करते। थंड पाणी हृदयाच्या 4 नसा बंद करते आणि हृदयविकाराचा झटका येतो। कोल्ड्रिंक हे हृदयविकाराचे मुख्य कारण आहे। यामुळे यकृताचा त्रास देखील होतो, त्यामुळे चरबी यकृताला चिकटून राहते। यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या बहुतेक लोकांना थंड पाणी पिण्याचा त्रास होतो। थंड पाण्याचा पोटाच्या आतील भिंतीवर परिणाम होतो, त्याचा मोठ्या आतड्यांवर परिणाम होतो आणि कर्करोग होतो। म्हणून गरम पाणी पिणे आजपासूनच चालू करा। माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।